मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आता मी आवरले सगळं, कामावर जायची तयारी पण झाली आणि इकडं बघा स्वयंपाक वगैरे काहीच केला नाही. त्याचं कारण असं आहे की गॅस संपलेला आहे आणि माझ्याकडं म्हणजे करून खाण्यासाठी गॅस अवेलेबल नाही. एवढं काय माझ्या रूममध्ये 2 मुली राहतात. त्यांना म्हणलं होतं मी की तुमच्या गॅसवर मला भात शिजवू द्या, रात्री खिचडी वगैरे करते, तर त्यांनी नाही शिजवू दिला. कसं असते ना, शहरामध्ये आलं की कोणच कोणाचं नसते. गावात तरी एखाद्या वेळेस माणूस म्हणते जाऊ द्या आपल्या गावचेच आहेत, पण असे बाहेरचे लोक एवढे नीच असतात. तसं माझी कोणावर अपेक्षा नाही आहे, पण खूप वाईट वाटलं मला. असं मी माझ्या जीवनात स्ट्रगल आहे, भरपूर स्ट्रगल आहे. बघा आता यूट्यूबसाठी मी एवढा प्रयत्न केला, एवढं सगळं केलं, शेवटी ते फेल गेला डाव माझं. मला मान्य आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो, पण त्याला सोल्युशन काढणार एकदम हुशार व्यक्ती पाहिजे, तेव्हा सोल्युशन निघल, असं निघू शकत नाही. त्यामुळं मला काहीच करता येत नाही आता. कोणी सोल्युशन काढणारं असतं तर ठीक होतं, पण सोल्युशन काढणारं कोणच नाही, त्यामुळं कठीण आहे फार. असं जे आहे ते आहे. तर आता मला म्हणलं चला बाहेर जायला होते, आता नाश्ता चहा बाहेरच करायचा, संध्याकाळी गॅस वगैरे भरून आणते, म्हणजे संध्याकाळ तर स्वयंपाकाची सोय होईल ना. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये हे नसायला पाहिजे जे माझ्या आयुष्यात आहे. खूप खूप बेकार जिंदगी आहे माझी. म्हणलं होतं आता कुठतरी चांगलं होईल, पण माझं म्हणजे यूट्यूबचं एवढं मेहनत करून पाण्यात गेल्यासारखं झालंय. अख्खर माझ्यासोबतच असं का व्हायला लागले काही कळत नाही. सगळ्या गोष्टी माणूस कवर सहन तर करल, कवर सहन करल. माझ्या अक्षरशः डोळे जड पडलेत, नरड जड पडले, एवढा मला त्रास व्हायला ह्या सगळ्या गोष्टीचा.